नाही, डायलॉगचा अभाव कार्यकर्त्यांमध्ये कधीच नसतो. कार्यकर्ते बिचारे, तो तर या पक्षाचा आत्मा आहे. त्यांच्या विना पक्ष हा अपूर्ण आहे, अधुरा आहे. कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही विजयाची उंच उडी घेऊ शकतो. पतंगाने जर धाग्याशी नातं तोडलं ना तर पतंग मग कधी भरकटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर तो मजबूतपणे पक्षासोबत उभा आहे. कुठं काही डायलॉग नेत्यांमध्ये कमी असेल तर ती पक्षाची जबाबदारी आहे. पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतो. शक्ती मिळाली तुम्हाला मुंबईतून वेगळी चंद्रपूर करता? असं आहे की मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला. शक्ती याचा अर्थ की जे जे वाईट आहे ते त्याज्य आहे, ते दूर केलं पाहिजे. ते मी आग्रहपूर्वक आज नाही, प्रदेशाध्यक्ष असताना माझी भाषणं काढून बघा. जो मुद्दा मी आज मांडला तो प्रदेशाध्यक्ष असताना मांडला, 2013 मध्ये षण्मुखानंद हॉलमध्येही मांडला आणि तोच मुद्दा शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. असं आहे की कुठं, जसं मी अगोदरच सांगितलं, कुठे कमतरता असेल तर त्या संवादातून दूर केल्याच जातात. पण मी कार्यकर्त्यांशी जो संवाद माझा आहे तो पुढेही असाच सुरू राहणार आहे. मी पुढेही फिरणार. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर तुमची नाराजी आता पूर्णपणे दूर झाली? मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील? अहो, हे घर, हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय. आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे. या विभागातल्या 4ही महानगरपालिका, त्यामध्ये चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि नागपूर अशा आज दिवसभर बैठका आहे. त्यासाठी त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल. त्या ठिकाणी जी प्रभारी आहे, जसं चंद्रपूरचे प्रभारी चैनसुख संचेतीजी, श्री अशोक नेतेजी व आम्ही 5-7 लोक, असं चंद्रपूरची बैठक होईल. अमरावतीची तशीच बैठक होईल. काल पुण्याची बैठक होती. माझ्या माहितीप्रमाणे आज मुंबईची बैठक आहे. तर असा 29 कॉर्पोरेशनचा या 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. ती माहिती नव्हती, पण मला जे सांगण्यात आलं आहे, श्री उपेंद्र कोठेकरजींनी आज सांगितलं की चैनसुख संचेतीजी, ज्यांनी मुलाखती घेतल्यात, आणि अशोक नेते हे त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणून. किशोर जोरगेवार निवडणूक प्रभारी नव्हते कधी? मला माहिती. सगळ्यात महत्त्वाचं, आपण मुंबईला पण गेलो होते, ते नाट्य झालं होतं, त्यानंतर बऱ्याच भेटीगाठी घेतल्या मुख्यमंत्र्यांसोबत. नाट्य हा शब्द योग्य नाही. नाट्य काही झालं नाही. असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे, या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिलो आहे, या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा राहिलो आहे. या पक्षाने मला भरभरून दिलं तर नेहमीच मला वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं. हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा. आम्हाला तर हेच शिकवलंय, मैं रहू या ना रहू, भारतीय रहना चाहिए. म्हणूनच आम्ही काम करताना जीव ओतून काम करतो. निवडणूक जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे. जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे. आता हृदय जिंकायचं असेल तर निवडणुका जिंकणे हे बाय प्रॉडक्ट असेल, तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून, संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो. येत आहेत हे मला माहित नाही, पण समन्वय बैठकीत निमंत्रण असेल तर सर्वच एकत्र येतील. समन्वय बैठक याचा अर्थ समन्वयाची नाही. आज जी बैठक आहे ती महानगरपालिकेच्या तिकीट वाटपाची बैठक. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं मूळ तत्व जे आहे ते मूळ तत्व आजही कायम. हम रहे या ना रहे, भारतीय रहना चाहिए. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं कि टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं कि ये देश, ये कोई पत्थर मट्टी से बना हुआ देश नहीं है. हा देश का संस्काराने हा देश पुढे गेला पाहिजे, ही भावना होती. मला वाटतं की आजही तीच भावना घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते. भारतीय जनता पार्टीचा मूळ जो गाभा आहे तो कधीच बदलला नाही.
आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद हा तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये दिसतो. तुम्ही बघा की आपण गोरगरिबांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था असो, मुद्रा योजना असो, आयुष्यमान भारत योजना असो, हे रस्ते बांधण्याची योजना असो. मला आठवते की आदरणीय नितीन गडकरींजींसोबत मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींकडे ग्रामीण रस्ते जोडण्याचा प्रेझेंटेशन मध्ये मी होतो. तेव्हा त्यांच्या सचिवांनी सांगितलं कि ये हमारा विषय नहीं है, ये तो राज्यों का विषय है, और श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होने की उसके लिए बदलाव करना है, संविधान में वितरित किए हुए विषयों का तो करना चाहिए, मगर गांव को रस्ते से जोड़ना चाहिए. हा भाव होता तो आपण बघतोच. आता एक विषय की तुम्ही प्रश्न विचारावे, पण मला माहिती आहे कारण मी गेले 1995 पर्यंत पुस्तकं वाचायचो. आता 60 टर्म आमदार आहे तर चेहरे वाचतो. त्यामुळे तुम्हाला निवडणुकीवर प्रश्न विचारायचा आहे हे मला माहिती आहे, पण पहिल्यांदा कॅन्सर हॉस्पिटल करा, मग निवडणुकीवर प्रश्न विचारा आणि दोन्हीही बातम्या स्वतंत्र ठेवा. लीड करायची असेल तर कॅन्सर हॉस्पिटल करा, सेकंड लीड ही मात्र तुम्ही निवडणुकीची करू शकता. पण तुम्हाला धन्यवाद यासाठी आहे की मला पहिल्यांदा काल एकाने सांगितलं की गुगवाडे साहेबांनी उद्या पत्रकार परिषद ठेवली पण चुकीची वेळ आहे, आणि मलाही त्याचं म्हणणं पटलं. पण तुमची संख्या आणि तुमचे चेहरे पाहिल्यावर मला तुमचा अभिमान आहे, निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही निवडणूक सारख्या विषयाला सुद्धा प्रायोरिटी देताना इथं उपस्थित राहायला. तर ईश्वर तुमचं कल्याण करो. जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यात प्रगतीचे प्रसंग येतील तेव्हा तुमची प्रगती व्हावी आणि तुमचा बँक अकाउंटमध्ये न संपणारं बँक बॅलन्स माता महाकालींनी द्यावं ही मी सदिच्छा देतो. आता प्रश्न तुम्ही विचारू शकता. मी आता तुम्हाला पहिल्यांदाच असं सांगितलं की रुग्ण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असेल तर त्याची ट्रीटमेंटची कॉस्टिंग आपण त्या टाटा ट्रस्ट आणि आपली जी कंपनी आहे ते ठरवतील. आपण गरिबांसाठी हे मोफत करतोय. याच्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना, आता आपलं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन प्राईम मिनिस्टर केअर मध्ये करतोय. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर केअर मध्ये आजारानुरूप त्यांनी रेट ठरवले आहे, तर 3 लाख रुपयापर्यंत ते देतात. आपल्या जीवनदायी योजनेमध्ये आपण 5 लाखापर्यंत कॅन्सरशी संबंधित अनेक गोष्टी आपण देतो. त्याच्यामध्येही आपण काही गोष्टी ऍडिशन करण्यासाठी मी स्वतः श्री प्रकाश आंबेडकरजींची भेट घेणार आहोत, कारण त्याच्यातले काही काही छोटे छोटे पार्ट हे जीवनदायीमध्ये नाही आहे. मग तिसरा विषय आहे सीएम फंड. या सीएम फंडचे जे प्रमुख आता काम करतायत त्यांची माझी चर्चा झाली आहे. त्यांना चंद्रपूरला बोलवतोय आणि यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना मदत करणार आहोत. आणि काही सेवाभावी संस्था आहे त्यांना मी एकत्र करतोय. जसं तुम्हाला माहिती आहे की गाडगेबाबांच्या नावाने जी संस्था जी तिथं चालवल्या जाते तर त्यामध्ये ते सेवाभावी लोक आहे. मी वर्षातून एक जेवण तिथं देतो किंवा मदत करतो. त्यांना आता जागा विस्तारासाठी मी मदत करतोय, कारण अतिशय आशीर्वाद देणारा माझ्या मताने सर्वात जास्त आशीर्वादाचे पॉइंट्स कुठे मिळत असेल तर कॅन्सरच्या रुग्णाची सेवा करताना. तो चित्रगुप्त सुद्धा डबल वेगाने पेन चालवतो CR लिहिताना आपला. आणि म्हणून आपण विविध माध्यमांना टायअप करणार आहोत. पण साधारणतः हा सर्व टायअप या व्यवस्था याला थोडासा एक 3-4 महिन्याचा कालावधी लागेल. मग आपण WCL विनंती करणार आहोत, त्यांची बैठक घेणार आहोत की WCL ने सुद्धा निश्चित काही एक CSR हा मागा द्यावा. WCL इतकं शोषण करते आपल्या जिल्ह्यात तर त्यांनी सुद्धा एक विशिष्ट निधी यामध्ये द्यावा. काही आपण चंद्रपूर जिल्ह्यातील जे उद्योग आहेत त्यांना आपण विनंती करणार आहोत की तुम्ही सुद्धा काही पेशंट तुमच्या भागातले जेव्हा येतात तेव्हा त्यांना दत्तक घ्यावं. हा पराजय नम्रतेने स्वीकारतो. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे.
काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे. आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही, कोणीही येतो. आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू. या आत्मचिंतनाच्या मूल्यांकनानंतर जिथं जिथं आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला त्यांची सेवा मात्र आम्ही ईश्वराचा अंश समजून निश्चित करू. ज्या प्रभागात आमचे लोक निवडून आले त्या प्रभागाला निश्चितपणे चमकू, कारण त्या प्रभागाच्या मतदारांनी विकासाचा कौल दिला. ज्या प्रभागाला असं वाटलं, ज्या नगरपालिकेला असं वाटलं की आमची विकासाची सेवा ही आम्ही योग्य पद्धतीने करू शकत नाही, तर पुढचे 5 वर्ष तेही पाहतील आणि आम्ही त्याचे दर्शक म्हणून निश्चितपणे त्याचं मूल्यांकन करू. प्रश्न विचारायचा असेल